नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवा विषय, नवी माहिती या सत्रामध्ये आज आपण पंढरपूर तालुक्यातील सरकुली या गावी आलो आहोत. सरकुली हे गाव पंढरपूर तालुक्यातील क्लास 1 अधिकाऱ्यांचं गाव मानलं जातं आणि या गावामध्ये 30 ते 40 क्लास 1 अधिकारी आहेत. पंढरपूर तालुक्यातील हा खरं विक्रम आहे आणि ज्या व्यक्तीपासून क्लास 1 अधिकारीची सुरुवात झाली या गावामध्ये, आज त्यांचीच आपण भेट घेणार आहोत. त्यांचा संपूर्ण इतिहास, शालेय जीवनापासून आत्तापर्यंतचा हा आपण आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी घेऊन येत आहोत आणि साहेबांच्या मुलाखतीसाठी आपण सुरुवात करूया. नमस्कार साहेब. नमस्ते. मी संजय कुमार भोसले. मी सरकुली या गावचा रहिवासी असून साखर संचालक महाराष्ट्र राज्य या पदावर सेवानिवृत्त झालो. माझं शालेय शिक्षण नीरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या गावी झालेलं असून महाविद्यालयीन शिक्षण पुणे शहरामध्ये झालेलं आहे. मी BAMS आयुर्वेदिक डॉक्टर ही पदवी घेतल्यानंतर MPSC मार्फत डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार या पदावर नियुक्त झालो. प्रथमतः सातारा, त्यानंतर पुणे या ठिकाणी मी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर कामकाज केलं. त्यानंतर पतसंस्थांमध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने मला पतसंस्थांची जबाबदारी सोपवलेली होती. त्यावेळेस आम्ही काही कायद्यामध्ये बदल केले आणि त्यानंतर पतसंस्थांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मग माझं प्रमोशन झालं. प्रमोशन हे सहसंचालक किंवा विभागीय सहनिबंधक या पदाचं असतं. तर त्या पदावर मी पुण्यामध्ये काम केलं. तसंच सहसंचालक साखर या पदामध्ये पहिल्यांदा अर्थ हा विभाग होता, म्हणजे FRP जी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाते त्याच्या संदर्भाचं जे नियंत्रण आहे ते अर्थ विभागाकडे साखर आयुक्तालयामध्ये असतं. त्यामध्ये सहसंचालक म्हणून कामकाज केलं. त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही त्यावेळेस मला तत्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करण्यासाठी सांगितल्यानंतर मी ती जबाबदारी 3 वर्ष स्वीकारली आणि त्या बँकेला संपूर्ण भारतामध्ये प्रथम स्थानावर आणलं आणि त्या बँकेचा व्यवसाय 12,000 कोटीवरून 25,000 कोटीवर 3 वर्षामध्ये आम्ही नेला होता. त्यानंतर मग मला परत साखर आयुक्तालयामध्ये उपपदार्थ या विभागाचं कामकाज करावं लागलं. त्यावेळेस इथेनॉल ब्लेंडिंग पॉलिसी म्हणजे बायोफ्युएल्सच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत करायचं ठरवलं होतं साखर कारखानदारीला आणि त्यासाठी त्यांनी इथेनॉलचे प्लांट उभे करण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते. म्हणजे जी डिस्टिलरी आहे ती डिस्टिलरी पहिल्यांदा RS म्हणजे रेक्टिफाईड स्पिरिट तयार करत होती. त्यानंतर तीच डिस्टिलरी ENA म्हणजे जे आपल्याला औषधासाठी म्हणजे फार्मास्युटिकलसाठी लागणारं जे अल्कोहोल आहे ते करत होती. त्यानंतर मग आता इथेनॉलसाठी मोठ्या प्रमाणावर डिस्टिलरीचा वापर होतो. तर त्या पदावर काम करत असताना मला संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली आणि मी चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. कारण त्यावेळेस साखर कारखान्यांची गरज होती की डिस्टिलरीज त्यांच्या मोठ्या व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांची क्षमता वाढायला पाहिजे आणि इथेनॉलचं जे काही उत्पादन होतं त्याच्यामुळे जे त्यांना कॅश केंद्र सरकारच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून मिळू शकत होते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना FRP द्यायला, कारण नुसत्या साखरेवर साखर कारखानदारी जी अवलंबून होती त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज होती आणि ते इथेनॉलच्या उत्पादन क्षमता वाढीमुळे ते शक्य झालं. त्यानंतर मग माझं पुढचं प्रमोशन झालं साखर संचालक या पदावर आणि ते महाराष्ट्र राज्याचं पद असल्यामुळे त्यानंतर मी कामकाज केल्यानंतर नियत वयोमानानुसार मी सेवानिवृत्त झालो 2023च्या नोव्हेंबरमध्ये आणि त्यानंतर मी माझं जे मूळ गाव आहे सरकुली या गावी सध्या शेती करत आहे. आता सरकुलीमध्ये आहात, पण ज्या वेळेला तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आणखी बाहेर कुठं तुम्ही काम केली?
पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांची अभ्यास करत होतो त्यावेळेस मी पुणे आणि मुंबई आणि त्यानंतर दिल्ली या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी गेलेलो होतो. म्हणजे माझ्या घरच्यांनी मला पाठवलं होतं. त्यानंतर एकदा सर्व्हिसमध्ये आल्यानंतर माझी सर्व्हिस सातारा जिल्हा पुणे जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये म्हणजे 2 शहरामध्ये सातारा शहर आणि पुणे शहर एवढ्यापुरतीच झालेली आहे. परंतु पदं वेगवेगळी होती. म्हणजे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे, त्यानंतर उपनिबंधक पतसंस्था, उपनिबंधक नागरी बँका, त्यानंतर मग सहसंचालक आणि संचालक अशा पद्धतीने माझं 30 वर्षाची शासकीय सेवा झाली. माझे वडील हे प्राचार्य म्हणजे या गावातले पहिले ग्रॅज्युएट, नुसते गावातले नाही तर ह्या परिसरातल्या 25-30 गावांमधले पहिले ग्रॅज्युएट आणि ते BSc स्टॅटिस्टिक 1949 साली झाले. ज्यावेळेस माझ्या गावामध्ये 4थी पर्यंत शिक्षण होतं त्यावेळेस त्यांनी BSc स्टॅटिस्टिक्स हे पदवी मिळवलेली होती. परंतु त्यांना असं वाटत होतं की आपण विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ते प्राचार्य असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आपलं कार्यकाल त्यांनी घालवला. त्या कालावधीमध्ये शेती त्यांनी केली नाही कारण विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होईल. मग त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शेती सुरू केली. त्यांनी 30 वर्षे शेती केल्यानंतर मी स्वतः परत त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून सेवानिवृत्तीनंतर शेती करत आहे. किती वर्षे शेती करायला मिळेल हे सांगता येत नाही. परंतु आपण जर साखर कारखानदारीचा जो सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये आत्ता 41 साखर कारखाने आहेत. त्यामध्ये 13 फक्त सहकारी साखर कारखाने आणि राहिलेले 28 हे खाजगी साखर कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्याची दैनंदिन गाळप क्षमता जवळपास 3,50,000 मेट्रिक टन एवढी आहे. आणि जर आपण विचार केला गेल्या 10 वर्षाचा तर 2 लाख मेट्रिक टन दैनंदिन गाळपापेक्षा जास्त गाळपाला ऊस उपलब्ध झालेला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा की सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने जास्त आणि ऊसाचं क्षेत्र तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नाही. आता ह्याची 2 कारणं आहेत. एक, सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वतः म्हणजे तो पावसाचा प्रदेश नाही आहे, तो आवर्षण म्हणजे दुष्काळी भाग आहे. या भागामध्ये उजनी धरणामुळे मोठ्या प्रमाणावर बदल झाला. शेतकऱ्याच्या आर्थिक क्षमतेमध्ये पण बदल झाला आणि शेती करण्याच्या क्षमतेमध्ये पण बदल झाला. त्यामुळे सगळे ऊसाकडे वळले आणि पहिल्यांदा सहकारी साखर कारखाने होते, त्यानंतर खाजगी झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन गाळप क्षमता पण मोठ्या प्रमाणावर वाढल्या. परंतु दर 10 वर्षामध्ये 4 वर्ष दुष्काळी परिस्थिती सोलापूर जिल्ह्याची असते. दुष्काळ ज्या वर्षी असतो त्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी हे नो केन मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे ऊसाची उपलब्धता कमी असते. त्यामुळं कारखाने हे ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे त्यांच्या नफा क्षमतेपेक्षा कमी गाळप करतात आणि त्यामुळे ते तोट्यात चालतात. आणि त्याच्यानंतर परत 2 वर्ष जास्त केन उपलब्ध होतो, म्हणजे जास्त ऊस उपलब्ध होतो आणि त्यावेळेस मग परत साखर कारखान्यांच्या बरोबर शेतकऱ्यांची पण पिळवणूक होते, कारण त्यांचा ऊस वेळेवर जात नाही आणि मग त्यांना वेगवेगळ्या समस्या ऊस घालवण्यासाठी येत असतात. आता आपण जर का म्हणजे ह्यातले काही साखर कारखानदारीतले प्रयत्न जर विचारात घेतले तर पहिला प्रयत्न आम्ही माझ्याकडे अर्थविषय ज्यावेळेस होता त्यावेळेस आम्ही FRP साठी आणि शेतकऱ्यांना त्यांनी गाळप केलेल्या ऊसाला योग्य किंमत मिळण्यासाठी एक कायदा केला 2013 साली. त्या कायद्याचं नाव खूप लांबलचक आहे. महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी उत्पादित केलेल्या ऊसाच्या दराचे नियमन अधिनियम 2013 असं त्या कायद्याचं एवढं मोठं लांबलचक नाव आहे. तर त्याचा उद्देश असा होता की रंगराजन समिती त्यावेळेस भारतामध्ये स्थापन केली होती तत्कालीन केंद्र सरकारने. रंगराजन हे RBIचे माजी गव्हर्नर होते. त्यांनी मग संपूर्ण देशामध्ये ऊसाच्या आणि साखर कारखानदारीच्या समस्येचा अभ्यास केला
आणि त्यांनी असं सांगितलं की जर निव्वळ साखर उत्पादन करत असेल, म्हणजे एखादा साखर कारखाना फक्त साखरच उत्पादन करत असेल, तर त्याच्या 75% म्हणजे साखरेची जी काही किंमत असेल त्याच्या 75% शेतकऱ्यांना FRP सोडून त्यांना तेवढे ऊस दर द्यायचा. ज्या साखर कारखान्यांकडे डिस्टिलरी असेल, कोजनरेशन असेल किंवा इतर कुठले उपपदार्थातले, आता कारण बायोगॅस आणि वेगवेगळे आता उपपदार्थांचे प्रकल्प असतात, त्यातून मिळणार जर उत्पन्न असेल तर 70% उत्पन्न हे शेतकऱ्याला द्यायचं आणि 30% उत्पन्न साखर कारखान्यांनी स्वतःच्या म्हणजे नफ्याबरोबर कामगारांच्या म्हणजे प्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी खर्च करायचे आणि नफा त्यातून मिळवायचा, असं त्यावेळेस रंगराजन समितीने ठरवलेलं होतं. त्याच्यासाठी एक कायदा करणं आवश्यक होतं राज्यामध्ये, कारण ते त्यांचे रिकमेंडेशन्स होते. म्हणजे त्या तरतुदी मान्य करायच्या किंवा नाही करायच्या हे त्या कारखान्यांवर अवलंबून होतं. कारखान्यांना जर ते बंधनकारक करायचं असेल तर त्यात कायद्याचं रूपांतर होणं आवश्यक आहे. त्यावेळेस ते मी साखर आयुक्तालयामध्ये पुढाकार घेऊन ते केलं. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला, कारण त्यामुळे शेतकऱ्यांना ॲक्च्युली कारखान्याचं जे अर्निंग आहे म्हणजे जमा खर्च आहे तो तपासायचे अधिकार मिळाले. आणि त्यानुसार आपण आता FRP, दुर्दैवाने काय झालं की मधल्या काळात FRP मोठ्या प्रमाणावर वाढत गेली, परंतु साखरेची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजाराशी म्हणजे बाजारभावाशी संलग्न असल्यामुळे त्या साखरेच्या किमतीवर दबाव राहिला. म्हणजे FRP वाढत गेली. काही वेळेस 2015-16 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की साखर त्यावेळेस 2200 रुपये होती आणि FRP 2300 रुपये होती. त्यामुळे त्यावेळेस 2016 मध्ये केंद्र सरकारने बायोफ्युएल पॉलिसी तयार केली आणि मग महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून त्या बायोफ्युएल पॉलिसीमध्ये एक सभासद म्हणून मला सदस्य म्हणून कामकाज करायची संधी मिळाली. त्यामध्ये आम्ही मग इथेनॉलच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले की कारण इथेनॉलची जर का क्षमता वाढवायची असेल तर डिस्टिलरीची क्षमता वाढवायला पाहिजे. आता एखादा 2500 मेट्रिक टनाचा कारखाना उभारायचा असेल तर आज किंमत 100 कोटी रुपये लागतात. तेच जर का 100 KLPDचे डिस्टिलरी उभारायची असेल, 100 KLPDची डिस्टिलरी उभारायची असेल तर 150 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. म्हणजे साखर कारखान्यांपेक्षा नंतरचे कोजनरेशन किंवा डिस्टिलरीज हे उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होता आणि तो खर्च करण्याची क्षमता साखर कारखान्यांची नव्हती. त्यामुळे मग केंद्र सरकारने एक 6% व्याज अनुदान त्यासाठी दिलं गेलं. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर 6% व्याज अनुदान द्यायचं. मग त्याच वेळेस कारखाने अर्थक्षम नसल्यामुळे मग आम्ही काही राज्य सरकारला भूमिका घ्यायला सांगितली की आपण पण साखर कारखान्यांना म्हणजे अर्थक्षम करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग त्यातून मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने पण काही योजना तयार केल्या आणि त्यामध्ये सहभागी व्हायची मला संधी मिळाली. त्याच कालावधीमध्ये म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र राज्याची पूर्ण डिस्टिलरीची क्षमता होती 100 कोटी लिटर एवढं इथेनॉल तयार करण्याची. म्हणजे 2016-17 मध्ये 100 कोटी लिटर एवढीच क्षमता होती. 2024-25 मध्ये आज आपल्या महाराष्ट्राची 450 कोटी लिटर एवढी इथेनॉल उत्पादन करण्याची क्षमता वाढलेली आहे. म्हणजे 100 कोटीवरून आपण 450 कोटी लिटर एवढं इथेनॉल तयार करू शकतो. आता ज्यावेळेस इथेनॉल बायोफ्युएल पॉलिसी तयार झाली त्यावेळेस इथेनॉलची किंमत फक्त 28 रुपये प्रति लिटर होती. आज ती 71 रुपये 72 रुपयाच्या आसपास झालेली आहे प्रति लिटरची. म्हणजे ह्याच्यासाठी केंद्र सरकारने पण धोरण चांगल्या प्रकारे राबवलं. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांनी पण मोठ्या प्रमाणावर डिस्टिलरीचं एक्सपान्शन केलं आणि आपली उत्पादन क्षमता वाढवली, ज्याच्यामुळे आत्ता नुसत्या महाराष्ट्र राज्यामधून 70,000 कोटी रुपयाचं परकीय चलन आपण वाचवत आहोत. म्हणजे ही एक सगळ्यात मोठी उपलब्धता आहे. आता साखर कारखान्यांची एक दुसरी मागणी अशी आहे की साखरेची द्विस्तरीय
भावाची पद्धत असली पाहिजे. म्हणजे साखर आपण जर घरगुती वापरासाठी वापरत असो तर त्याला एक किंमत असली पाहिजे, आणि जर का व्यापारी कारणासाठी वापरत असो, म्हणजे बेवरेजेसला मोठ्या प्रमाणावर साखर लागते, त्यानंतर बेकरी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेची गरज असते, त्याचप्रमाणे जे स्वीट मार्ट्स असतात, स्वीट्स असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेची गरज असते. तसंच फार्मास्युटिकल जे उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर म्हणजे औषध उत्पादनांमध्ये पण मोठ्या प्रमाणावर साखर लागते. तर ह्याची प्रक्रिया झाल्यानंतर ते जे उत्पादन आहे त्याला ग्राहकाच्या मागणीनुसार किमती ठरतात. म्हणजे जर का पण एखादं स्वीटचं उदाहरण घेतलं आणि दिवाळी असेल तर ते स्वीटची किंमत लगेच वाढते. मग त्यावेळेस साखर त्याच रकमेने घेतली जाते, कारण साखरेचा नियंत्रण आहे भावावर, कारण ग्राहकांना किमान रकमेमध्ये साखर उपलब्ध व्हावी हा उद्देश आहे. तर त्यामुळे साखर उद्योगाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की द्विस्तरीय पद्धत असावी. घरगुती कारणासाठी जर का साखर वापरत असाल तर त्याला एक किंमत ठरवावी आणि त्याच्यावर नियंत्रण असावं, आणि जर का कमर्शियल कारणासाठी वापरत असाल तर त्याला नियंत्रित नसावी साखर. आणि त्यामुळे मग ऊस उत्पादकांना जसं 2014-15 आणि 15-16 मध्ये FRP जास्त आणि साखरेची किंमत कमी, अशा ज्यावेळेस म्हणजे एखादं आर्थिक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं होतं त्यावेळेस मग साखर कारखानदारी कर्जात जाते आणि पर्यायाने मग ते शेतकऱ्यावर ते बर्डन आहे, कारण शेतकऱ्याचंच त्यामध्ये नुकसान आहे. तर कारण त्याला ती योग्य किंमत मिळणार नाही, आणि मग म्हणून ही द्विस्तरीय पद्धत असावी असा आम्ही प्रस्ताव 2019, 21 आणि 24 असं 3 वेळा पाठवलेला आहे केंद्र सरकारला. केंद्र सरकार त्याच्यामध्ये म्हणजे तत्वतः केंद्र सरकारला हे मान्य आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कशी करायची ह्याच्याबद्दल थोडेसे प्रश्न आहेत, म्हणून केंद्र सरकारने त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही आहे. परंतु तो निर्णय नजीकच्या काळात होईल असं माझं मत आहे. आता कारण साखर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी काही म्हणजे समजा आता ब्राझीलनी मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन घेतलं तर ब्राझील देश हा त्याच्या उत्पादनाच्या 10% फक्त स्वतःला खप त्याच्या देशांतर्गत खप आहे, आणि 90% हा एक्सपोर्ट होतो. जर का त्यांच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर तयार झाली तर मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. निर्यात मोठ्या प्रमाणावर झाली की साखरेच्या किमती उतरतात. मग त्यावेळेस भारतातल्या पण देशांतर्गत साखरेच्या किमतीवर दबाव असतो आणि मग साखर कारखानदारी अडचणीत येते. तर ही जी काही पद्धत आहे, मग ब्राझीलने 1976ला काय केलं की साखर म्हणजे खाण्यासाठी ऊस आणि म्हणजे अन्न म्हणून ऊस आणि त्याच्याबरोबरच तो पेट्रोल किंवा डिझेलसाठी ऊस म्हणजे इंधन म्हणून ऊस, असे द्विपद्धतीने साखर कारखानदारी उभारली. त्याला आपण शुगर कॉम्प्लेक्स म्हणतो. तीच पद्धत 2016 मध्ये आपण भारतामध्ये स्वीकारलेली आहे. म्हणजे 60% पर्यंत जे शुगर कॉम्प्लेक्स मधून साखर तयार होईल त्याची एकूण 60%च किंमत असावी. 40% उपपदार्थांची किंमत असली पाहिजे. म्हणजे उद्या साखरेची किंमत जरी कमी झाली तरी उपपदार्थांची ठराविक किंमत असल्यामुळे शेतकऱ्याला म्हणजे नियंत्रित भाव देता येईल. त्यामध्ये साखर कारखानदारीला तोटा होणार नाही. त्याचप्रमाणे तिसरा एक म्हणजे साखर कारखानदारीमध्ये एक आम्ही असताना प्रयोग केला ज्याचा फायदा साखर कारखानदारीला पारदर्शकता निर्माण होण्यासाठी, त्याचप्रमाणे ऊस उत्पादकांना जरा चांगला भाव मिळण्यासाठी त्याचा फायदा झाला. म्हणजे आतापर्यंतची सर्व ऊस उत्पादकांची आणि ऊसाच्या भावाची जी काही म्हणजे रचना आहे ती उतार्यावर अवलंबून आहे. साखर उतारा जेवढा जास्त तेवढा ऊसाचा दर जास्त, कारण FRP त्याच्यावर अवलंबून आहे. मधल्या काळामध्ये
इथेनॉलसाठी मोठ्या प्रमाणावर क्षमता वाढत झाली आणि इथेनॉल 3 पद्धतीने तयार होतं. पूर्वी इथेनॉल सी हेवी मोलॅसिस मधून तयार होत होतं. त्यावेळेस साखर उतार्यावर त्याचा कुठलाही परिणाम होत नव्हता, कारण साखर पूर्ण एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर जी मळी तयार व्हायची त्याला सी हेवी मोलॅसिस म्हणायचं. त्यामध्ये साखरेचा अंश कमी असायचा, म्हणजे नगण्य असायचा आणि त्याच्यातून इथेनॉल तयार व्हायचा. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने बी हेवी मोलॅसिस म्हणजे मळीमधला बी हेवी म्हणजे सेकंड मॅसेक्युएट्स मधून जी काही मळी तयार होईल त्याच्यात साखर असते, तशीच ऊसाचे रस किंवा सिरप म्हणजे ऊसाचा सिरप, साखरेचा पाक म्हणू त्याला, त्याच्यातून पण इथेनॉल करायला परवानगी दिली. ज्याचा परिणाम असा झाला की साखरेच्या उतार्यावर उतारा कमी दिसतो, पण साखर डायव्हर्ट झालेली असते. आता ही डायव्हर्ट झालेली साखर योग्य मोजमाप जर व्हायचा असेल तर त्याला कॉम्प्युटर सिस्टीम हेच त्याच्यावरचा उतारा आहे. मग आम्ही VSI म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि साखर आयुक्तालय, त्यामध्ये माझी भूमिका महत्वाची होती. आम्ही समन्वयाने असं एक सॉफ्टवेअर तयार केलं जे साखर आयुक्तालय आणि VSI पुणे हे संयुक्तपणे वापरतात आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती जी भरली जाते ती डेली भरली जाते. म्हणजे आज समजा 5000 क्षमतेचा साखर कारखाना आहे आणि त्याचं दरवर्षी 10% साखर उतारा आहे असं आपण गृहीत धरू सरासरी. म्हणजे 5000 गाळप केलं की 5000 पोती म्हणजे क्विंटल साखर तयार व्हायला पाहिजे. परंतु आता त्यांनी इथेनॉलसाठी 100 KLPD ची डिस्टिलरी टाकली आणि ते ऊसाच्या रसापासून करणार आहे. तर त्यांच्या 5000 क्षमतेपैकी 1250 मेट्रिक टन ऊसाचा जो रस असेल त्याची त्यांना रिक्वायरमेंट आहे इथेनॉलच्या प्लांटसाठी. म्हणजे शेतकऱ्याला काय दिसणार की 5000 टन ऊस गाळलाय, परंतु 3750 टनाची साखर निर्माण झाली आणि 1250 टनाचे इथेनॉल तयार झालं. मग माझी दररोज ऊस उत्पादक बघतो त्या कारखान्याचा उतारा किती, मग तो असतो 6%, 7%, 7.5%. मग गेल्या वर्षीपर्यंत ह्यांचा 10% होता, तर आता का घसरला? मग त्याच्यात संशयाचं वातावरण तयार होतं. म्हणून आम्ही दररोजचं त्याचं डायव्हर्शन किती होतं ह्याचं एक सॉफ्टवेअर केलं, जे सॉफ्टवेअरची माहिती भरल्यानंतर परत त्यामध्ये ऍडजस्टमेंट राहणार नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की ॲक्युरेट साखर उतारा मिळायला लागला, ज्याचा फायदा आपल्याला जवळपास 0.25% साखर उताराची इम्प्रूव्हमेंट झाली महाराष्ट्र राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पण झाला, साखर कारखानदारीला पण झाला आणि नाही म्हटलं तरी ते दरवर्षी 2,500 ते 3,000 कोटी रुपये जास्त मिळतील शेतकऱ्यांना. तर हा एक सॉफ्टवेअर तयार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझा सहभाग राहिला, याचा मला आनंद वाटतो. त्याचप्रमाणे आता साखर कारखानदारी ही म्हणजे कायमच अडचणीत का असते असं मला खूप वेळा विचारण्यात आलं. मी ज्या वेळेस म्हणजे साखर कारखानदारीचा अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं, ना केंद्र सरकार ना राज्य सरकार खुश आहे, कारण त्यांना मोठ्या प्रमाणावर दरवेळेस आर्थिक मदत करावी लागते. कर्ज कारखाने बुडवतात, त्या कर्जाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने हमी दिलेली असते, त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष बोजा कर उत्पादकांवर येतो, म्हणजे सरकारचेच पैसे बुडतात. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार साखर कारखानदारीबद्दल असं काही समाधानी नसतं. कारखानदारांचा प्रॉब्लेम असतो की हे सायक्लिकल आहे, म्हणजे मान्सूनवर अवलंबून आहे, पावसावर अवलंबून आहे आणि कधी जास्त ऊस उपलब्ध होतो, कधी कमी ऊस उपलब्ध होतो, कधी ॲव्हरेज ऊस उपलब्ध होतो. त्यामुळे तोटा पण आहे, नफा पण आहे. तर त्यातून त्यांना ऍडजस्टमेंट करावं लागते, मॅनेजमेंटची कसरत होते, त्यामुळे ते पण खुश नसतात. ऊस उत्पादकाचं तेच म्हणणं आहे की मला म्हणजे पूर्वी खताच्या किमती कमी होत्या, लेबर कॉस्ट कमी होती, परंतु आता ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आणि ऊस उत्पादकांना पूर्वी जेवढा नफा होत होता, म्हणजे 1 टनामागे त्याला 30% रक्कम त्याचा खर्चासाठी ऊसाच्या
उत्पादनासाठी खर्च होत होती आणि 70% त्याला नफा होत होता. बरोबर आता गेल्या 10 वर्षामध्ये उलटी परिस्थिती झालेली आहे. 70% त्याचा खर्च असतो आणि 30%च त्याला नफा राहिलेला आहे. त्यामुळे तो खुश नाहीये आणि FRP वर फक्त त्याला म्हणजे किमान भाव मिळत असल्यामुळं इतर पिकांपेक्षा ही हमी तरी आहे म्हणून तो ऊस उत्पादन करतो आणि त्याला मग इतर कारणासाठी वेळ पण मिळतो. तर परंतु तरी सुद्धा ऊस उत्पादक खुश नाही. कामगार वर्ग जो म्हणजे साखर कारखानदारीमध्ये जो कामगार वर्ग आहे त्याला पगारच मिळत नाही म्हणून तो खुश नाहीये. त्यामुळे हे चारही घटक साखर कारखानदारीचे कायमच म्हणजे नाखुश राहतात. त्यामुळं मला ह्याच्यामध्ये साखर कारखानदारीचं जे अर्थकारण आहे त्याच्यावर प्रश्न आहेत. कारण ह्याच्यामध्ये एकमेव असा धंदा आहे की ज्याचा कच्चा माल ठराविक किमतीने विकत घेतला जातो आणि पक्का माल मात्र त्याची ठराविक किंमत काय असावी ही केंद्र सरकार किंवा बाजारातला चढ उतार किंवा इतर काही घटकांवर अवलंबून राहतं. म्हणजे ज्याची FRP फिक्स आहे परंतु साखरेची किंमत नियंत्रित असल्यामुळे ती फिक्स म्हणजे कमी राहते म्हणजे किमान राहते कमाल नाही राहत. त्यामुळं ह्या साखर कारखानदारीचा खरा प्रश्न तिथं तयार होतो. त्यामुळे साखर कारखानदारी ज्यावेळेस 60% म्हणजे शुगर कॉम्प्लेक्स म्हणून आपण शुगर इंडस्ट्रीच्या ऐवजी 60% साखरेवर अवलंबून राहील आणि 40% उपपदार्थांच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादनांवर अवलंबून राहील. त्यावेळेस हे प्रश्न थोडे कमी होतील असं मला वाटतंय. आता मला आणखी एक विचारायचं, सांगली, सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो रेट दिला जातो किंवा पुणे जिल्ह्यामध्ये 3200-3300, आता पुणे जिल्ह्यामध्ये सोमेश्वरनं मला वाटतं 3600 रुपये जाहीर केला. 3636. हां, मग आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असं काय होतंय? काय साखर उतारा म्हणावं तर एकाच रानातला ऊस 2 कारखान्याला गेला तर त्याचा उतारा वेगळा पडू शकत नाही किंवा रिकव्हरी वेगळी लागते म्हणता येणार नाही. एकाच गावातला एकाच शेतातला का राजकारण्याचं काय हे येतंय? काय वाटतं तुम्हाला यावरती? नाही, बेसिकली पुणे जिल्हा, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जर 4 जिल्ह्यांचा आपण विचार केला तर हे 4ही जिल्ह्यांमध्ये पाण्याची उपलब्धता चांगली आहे आणि सायक्लिकल जे आपण मान्सूनवर अवलंबून ऊस उत्पादन म्हणतो त्याच्यामध्ये तसा विचार केला तर त्यांच्यामध्ये चढ उतार कमी आहेत. पण सोलापूर, नगर, बीड, उस्मानाबाद हे जे मोठ्या प्रमाणावर आणि लातूर हे 5 जिल्हे मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक जिल्हे झालेले आहेत. पण हे संपूर्ण वरती जी धरणं आहेत त्याच्यावर अवलंबून असणारे जिल्हे आहेत आणि शेती पूर्ण म्हणजे आज जर का उजनी धरण नुसतं भरून उपयोग नाही, त्याच्यावरती 22 धरणं आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. त्या 22 धरणांमध्ये पण पाणी असणं आवश्यक असतं तर उजनीतल्या पाण्याला म्हणजे अर्थ आहे. आणि त्यामुळं होतं काय की 10 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर 3 वर्ष हे कमी ऊस उत्पादन, 4 वर्ष हे ॲव्हरेज ऊस उत्पादन आणि 3 वर्ष जादा ऊस उत्पादन असं ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये घडतात. त्यामुळं साखर कारखान्यांनी ज्यावेळेस 3 वर्ष कमी उत्पादन होईल त्यावेळेस तोट्यात असते. तो तोटा भरून निघतो त्यांना त्या 3 वर्ष जास्त उत्पादन होतं त्या काळात आणि ॲव्हरेज 4 वर्षच असतं. त्यामुळे साखर कारखानदारी कायमच दबावात राहिलेली आहे आणि ह्याचं कारण असं की सोलापूर जिल्हा ऊस उत्पादनाबरोबर खरं म्हणजे फळबागांसाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त वातावरण असणारा जिल्हा आहे. म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे, पाण्याची उपलब्धता आहे, दूषित हवामान नाहीये कारण जवळपास मोठ्या प्रमाणावर कारखानदारी नाहीये आणि अवकाळी पाऊस, त्यानंतर गारपीट किंवा वादळ असे मोठी संकट जी नाशिक, विदर्भामध्ये आपण बघतो तेवढी सोलापूर जिल्ह्यात होत नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादकांनी दुसऱ्या हाय व्हॅल्यू क्रॉपचा पण विचार करावा. मग केळी असेल, ज्याच्याकडे चांगले पैसे असतील त्यांनी डाळिंब आणि द्राक्ष करावी. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे जास्त पैसे नसतील साठलेले
आणि कमी क्षेत्र असेल तर त्यांनी डाळिंब आणि द्राक्ष ह्या हाय व्हॅल्यू क्रॉपकडे न जाता केळीसारख्या क्रॉपकडे जायला पाहिजे, जे ऊसासारखंच आहे पण त्या ऊसाच्या दुप्पट अडीचपट त्याला पैसे देऊन जाऊ शकतात. थोडेसे कष्ट जास्त करावे लागतील एवढं, परंतु हमखास उत्पादन होऊ शकतं आणि हमखास त्याला मार्केट पण मिळतं. कारण भारतामध्ये 380 लाख मेट्रिक टन एवढी केळी खाल्ली जातात आणि जगामध्ये आपण जी केळी निर्यात करतो जगाच्या एकूण निर्यातीच्या 2% पेक्षा पण कमी निर्यात करतो आणि सोलापूर त्यात ते जे 2% त्यामध्ये 90% वाटा हा सोलापूर जिल्ह्याचा आहे. त्यामुळे जर का पुढच्या काळात सोलापूर जिल्ह्याने जर का खरंच निर्यातीसाठी निर्यातक्षम केळीचा जर का उत्पादन घेतलं तर शेतकऱ्याला एक चांगलं उत्पादन मिळणारं पीक त्याला उपलब्ध आहे आणि ते त्यांनी घ्यावं असं मला वाटतंय. परंतु मगाशी तुमचा जो प्रश्न होता की साखर कारखानदारांनी हे केलेलं आहे काय, म्हणजे साखर कारखानदार हे इनइफिशियंट आहेत, जे ह्या 4 जिल्ह्यामध्ये जास्त इफिशियन्सी दिसून येते. आणि कारण असंच आवर्षणग्रस्त असणारा लातूर जिल्हा आहे महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्ह्यासारखाच, परंतु त्या जिल्ह्यामधली साखर कारखानदारी चांगली आहे. तिथं 11.5% ऊसाचा साखरेचा उतारा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा 10 पूर्वी 11.5% होता तो आता 10% पर्यंत घसरत चाललेला आहे. हा एक म्हणजे ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांनी विचार करण्याचा विषय आहे असं मला वाटतंय. आता जर समजा आता साखर जर बाय प्रोडक्टसाठी समजा आता चॉकलेटसाठी जाते मोठ्या प्रमाणामध्ये बेकरी प्रोडक्टसाठी, तर चॉकलेटसाठी जाणारी साखर आज 100, 125, 150, 300, 400 रुपयेपर्यंत सुद्धा जाणारी चॉकलेट आहे. मग साखर कारखानदार किंवा साखर म्हणजे कारखानदार ह्या बाय प्रोडक्टमध्ये का उतरत नाही किंवा सरकार प्रोत्साहन का देत नाही? नाही, बेसिकली साखर कारखानदारी ही म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सहकारात तयार झाली म्हणजे प्रवरानगरला पहिला सहकारी साखर कारखाना झाला त्यावेळेस शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस गाळप करणे, त्याची साखर करणे आणि ती विकणे ह्याच्यासाठी ते एकत्रित आले. म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी कारखाना काढला. म्हणजे मूलभूत आपण फक्त साखर उत्पादन करायची आणि त्या एकत्रित आल्यामुळे साखर एका जागेवर आहे, ती आपल्याला बाजारात आपल्या किमतीमध्ये आपण विकू शकतो, अशासाठी ती साखर कारखानदारी तयार झाली. नंतर मग डिस्टिलरीज आल्या. डिस्टिलरीज आल्यानंतर त्याला आसवनी प्रकल्प म्हटले आणि दारू विकणारे कारखाने असं म्हटलं गेलं. मध्यमवर्गीय शहरी मध्यमवर्गीय आणि त्याच्यात त्याला नावं ठेवली. खरं म्हणजे ते काही फक्त अल्कोहोल हे म्हणजे देशी दारू किंवा विदेशी दारूसाठी वापरलं जात नाही, त्याचा वापर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये होत असतो, बाकीच्या पण मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये होतो. तसंच आता इथेनॉल तयार होत असल्यामुळे आता इंधनासाठी पण मोठ्या प्रमाणावर होतं, म्हणजे तेच अल्कोहोल इंधनासाठी पण वापरलं जातं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी हे शेतकऱ्यांनी पण आता मोठ्या प्रमाणात अभिमानाने सांगितलं पाहिजे की आम्ही 17,000 कोटी रुपयांचं परकीय चलन वाचवलं, आमच्यामुळे वाचलं ना. तर हे पण शेतकऱ्यांनी म्हणजे मोठ्या प्रमाणावर शहरी मध्यमवर्गीयांना सांगितलं पाहिजे. आता राहता राहिला की चॉकलेट सारखी उत्पादनं घेऊ शकतो का, तर त्याच्यासाठी मोठा खर्च आहे. मग असे सांगितलं की साखर करायची असेल एखाद्या साखर कारखान्याला तर 2,500 क्षमतेचा कारखाना 100 कोटीमध्ये होतो. आता 2,500 क्षमता असणारा जर का आपण 2,500 मेट्रिक टन ऊस हा इथेनॉलसाठीच गाळायचा ठरवला तर त्याला 300 कोटी रुपयाची डिस्टिलरी लागेल. म्हणजे 100 कोटीचा कारखाना 300 कोटीची इन्व्हेस्टमेंट करू शकेल का? नाही. तसंच जर का चॉकलेट मध्ये जायचं ठरवलं आपण तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोको हा त्याचा बेसिक भाग आहे, साखर नुसते ऍड होते, कोको हा बेसिक आहे. ते आपल्याकडे होत नाही, ते घानासारख्या देशामध्ये होतं आणि तिथून ते युरोपला जातं, म्हणून युरोपमधून आपण चॉकलेट घेतो. तर
साखर कारखान्यांनी चॉकलेट करावं का, तर त्याला नाही करता येणार. उद्या म्हणतील पेढे करा साखर कारखानदार पेढे असं प्रोडक्ट ज्या वेळेला आणि लोक त्यातून पैसे नाही, कमवतील. कुठले होऊ शकतात ते मी सांगू शकेल की आपण बगॅस आहे, बगॅस मधून आता आपण कोजनरेशन चांगलं करतो बरोबर, परंतु त्या बगॅसचा कानपूर शुगर इन्स्टिट्यूटनी कटलरी तयार करण्यासाठी केलेला आहे. म्हणजे आपण जी आता पत्रावळ्या तयार करतो ती कृत्रिमरित्या म्हणजे आपण निसर्गाची हानी करतो त्या पत्रावळ्यामुळे. तीच कटलरी जर वापरली म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या लग्नांमध्ये, लग्न समारंभ किंवा इतर धार्मिक समारंभामध्ये ती कटलरी जर वापरली तर बगॅसला किंमत येईल. आज 1,500 रुपये टनाने बगॅस विकला जातो, तो 6,000 टनावर जाईल लगेच. आपली उत्पादनाची किंमत आपणच वाढवू शकतो. हे शेतकऱ्यांनी करायला काय हरकत नाही आणि ते सक्सेसफुल मॉडेल आहे. कानपूर इन्स्टिट्यूट ऑफ शुगर इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीने ते केलेलं आहे आणि चांगलं केलंय. तर आपण एक चमचे, प्लेट्स हे सगळे बगॅसपासून तयार होतात आणि जे म्हणजे जिओ कंपोस्ट पण होत आहे. म्हणजे त्याचा फायदा शेतकऱ्याला, आज जर का एखाद्या शेतकऱ्याकडे 10,000 लोकांची जेवणावळ झाली, 10,000 पत्रावळ्यांनी त्याचे द्रोण तयार झाले, तो त्या उकिरड्यावर फेकतो, उकिरडा खराब होतो, म्हणजे त्याचा स्वतःच कंपोस्ट खराब करतो तो. तेच जर का कटलरी त्यांनी वापरली तर ते कंपोस्टलाच जाणार ना कार्यक्रम झाल्यावर. त्यामुळे शेतकऱ्यांनी असे स्वतः सुद्धा करायला पाहिजे आणि साखर कारखानदारांनी ह्याच्यासाठी विचार करायला पाहिजे. सोलापूर मधले साखर कारखानदार तेवढ्या अभ्यास करत नाहीत असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मला आणखी तुम्हाला विचारायचं होतं, सहकारी साखर कारखाना आणि प्रायव्हेट साखर कारखाना, कारण बऱ्याच सहकारी साखर कारखानदारांनी प्रायव्हेट करण्याचा बराचसा कल सुरू केला किंवा काय झालेत. आणि आजच एक बातमी आली, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, भीमा सहकारी साखर कारखाना आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट झाला. ही साखर कारखानदार खाजगीकरणाकडे गेल्यावर फायदे तिथे कशासाठी अशी लोक हे करतात? नाही, आपण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मल्टीस्टेट होणे ही एक सहकारातली प्रक्रिया आहे, म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्थांचा जो कायदा आहे ह्याच्या अंतर्गत एखादा साखर कारखाना रजिस्टर झाला आणि तो रजिस्टर झाल्यानंतर तो कामकाज करतोय, चांगलं कामकाज करतोय, त्याचं एक्सपान्शन झालं, मोठा झाला आणि नंतर त्यांना असं वाटलं की फक्त महाराष्ट्रातलाच ऊस नाही तर शेजारच्या राज्यातून पण ऊस आम्हाला आला पाहिजे, म्हणून त्यांनी तो मल्टीस्टेट केला, म्हणजे बहुराज्यीय साखर कारखाना केला. तर ते करत असताना महाराष्ट्र राज्याची एक आम्ही GR केलेला आहे त्या कालावधीमध्ये की तुम्ही जे आमच्याकडून कर्ज घेतलंय किंवा आमच्या हमीवर जेवढं कर्ज घेतलंय किंवा भाग भांडवल घेतलंय आमच्याकडून म्हणजे शासनाकडून, ते त्यांनी पूर्ण परतफेड केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही मल्टीस्टेट व्हा, म्हणजे केंद्र सरकारच्या अधिकारात तुम्ही जावा. आता मल्टीस्टेट कायद्यामध्ये एक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे की त्यामध्ये त्याला बॉक्सवाला, आम्ही म्हणायचं बॉक्सवाला प्रोव्हिजन, की ज्यातून ती प्रायव्हेट होऊ शकते. म्हणजे साखर कारखाना तशी आपल्याकडे 2 साखर कारखाने प्रायव्हेट झाले, त्यातला एक सोलापूर जिल्ह्यामधला झाला आणि एक सांगली जिल्ह्यामधला झाला. आता हे झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातला कारखाना आज डबघाईत आहे प्रायव्हेट झाल्यानंतर किंवा बंदच आहे. डोंगराई, ज्याला इकोकेन बरेच वेगवेगळी नावं दिली गेली, नाही पतंगराव कदमांचा काही संबंध नाही, त्यांचा सोनहिरा साखर कारखाना आहे, तो सगळ्यात चांगला आहे, 3500 रुपये भाव देतो आणि त्यांची इथेनॉलचा प्रकल्प पण आता 3.5 लाख KLPD 350 KLPDचा आहे, म्हणजे तसा इफिशियंट कारखाना आहे. डोंगराई जो आहे इकोकेन म्हणून, तो अर्थक्षम नाहीये, बंदच असतो. म्हणजे प्रायव्हेट झाला म्हणून तो चांगला चालेल असं काही नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकूण 139 सहकारी साखर कारखाने उभारणी करण्यात आले, 139, आणि त्यातले 119 साखर कारखान्यांनी गाळप केला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी 200 सहकारी साखर कारखाने रजिस्टर झालेले असले तरी 119 साखर कारखाने उभारले गेले आणि त्यांनी गाळप पण केलं, म्हणजे पूर्णत्वाला आले.
त्या 119 पैकी 81 सहकारी साखर कारखाने आज चांगल्या पद्धतीने चालतात. राहिलेले भाडे तत्वावर तरी गेलेत किंवा विकले गेलेत आणि ते प्रायव्हेट झाले. आता ह्याचा जर रेट काढला तर आपण 80% सक्सेसफुल आहे, म्हणजे 70% सक्सेसफुल आहे सहकार असं म्हणू. खाजगी मधल्या काळामध्ये 2002 नंतर 2006 ते 8 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू झालं. पूर्वी उलट होतं, म्हणजे खाजगी कारखाने 91 साली कंपल्सरी आपण सहकार्य केले होते. 1991 साली पवार साहेब ज्यावेळेस CM होते त्यावेळेस त्यातला आपला सोलापूर जिल्ह्यामधला श्रीपूरचा कारखाना हा सहकारी झाला. पांडुरंग सहकारी साखर हा चांगला चालतो. तर मी ज्या बँकेला म्हणजे एक पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य लेवलची एक श्री सुवर्ण सहकारी बँक होती जी बंद पडली, कारण त्याचे जे चेअरमन आगाशे फॅमिली होती त्यांनीच 70% कर्ज घेतलं आणि थकीत ठेवलं होतं. नंतर मला प्रशासक नेमलं गेलं, मी त्यांच्याकडून 100% कर्ज वसूल केलं आणि ती बँक आम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये मर्ज केली. बँकिंग इतिहासातली एकमेव घटना आहे की एखादी सहकारी बँक ही नॅशनलाइज बँकेमध्ये मर्ज झाली आणि त्यामुळे जवळपास 3.5 लाख ठेवीदारांना त्यांच्या 1000 कोटीच्या ठेवी परत करता आल्या. त्यामुळे ते एक मोठं काम माझ्या कालावधीत झालं. तो कारखाना हा त्या आगाशी फॅमिलीनी खाजगी 1931 साली तयार केला होता. BMSS म्हणून बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट याच्यामधून तो तयार झालेला होता. तो 91 साली कर्जात होता आणि थकीत कर्जात होता, म्हणून मग तो सहकारी झाला आणि आता तो उत्तम चालतो. म्हणजे हे एक चांगलं उदाहरण आहे ना, म्हणजे खाजगी कारखाना बंद पडला, तो सहकार आल्यावर चांगला चालला. तसंच विजय शुगर पण आपल्या इथं आहे, तो आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यांनी विकत घेतला आणि चांगला चालवतो. आता त्याची 2500 क्षमतेचा कारखाना दरवर्षी 5000 क्षमतेने चालतो. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. आता मला माहित नाही की हे बहुराज्यीय झालेले 3 कारखाने आहेत का 2च आहेत, कारण भीमा सहकारी साखर कारखाना मी जोपर्यंत होतो साखर आयुक्तालयात तोपर्यंत आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियमांतर्गतच होता, तो काय बहुराज्यीय झालेला नव्हता. परंतु विठ्ठलराव शिंदे झालेला होता आणि सिद्धेश्वर झालेला होता. सिद्धेश्वर हा नॅचरली कर्नाटकातून पण ऊस आणतो. विठ्ठलराव शिंदेला काय तेवढा गरज नाहीये कर्नाटकात जायची, त्यांनी बहुराज्यीय केलाय, पण तो खाजगी होईल असं मला वाटत नाही, कारण तो तसा मोठा साखर कारखाना आहे आणि सहकारातला एक चांगला सहकारी साखर कारखाना आहे. तो खाजगी झाला म्हणून चांगला चालेल असं काही मला वाटत नाही. त्यामुळे तो होऊ नये अशी एक सहकाराप्रती असणाऱ्या प्रेमाखातर मी म्हणतो आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल फारशी आता मला पण माहिती नाहीये, पण तो काय बहुराज्य अजून झालेला नाहीये. पण हा मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहे लोकांचा की खाजगी कारखाने झाल्यानंतर तो चांगला चालतो आणि सहकारी असताना तो बंद पडतो. पहिल्यांदा झालं तसं, त्याचं कारण 2008ला ज्यावेळी FRPचं धोरण आलं, 8 ते 14 पर्यंत FRP कमी होती आणि साखरेची किंमत जास्त होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल 12-13 मध्ये अचानक साखर 1600-1800 वरून 3300 रुपये क्विंटल झाली आणि FRP मात्र 1400 रुपये होती. तर त्या काळात साखर कारखान्यांना जो फायदा झाला तो त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. म्हणजे आपण सोलापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांनी त्यावेळेस 2100 ते 2400 रुपयापर्यंत ऊसाचा दर दिलेला होता. म्हणजे हा नफा त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी केला असता सहकारी साखर कारखान्यांनी. तर त्यानंतर जी 14-15 नंतर अरिष्ट तयार झालं, साखरेची किंमत कमी आणि ऊस दर मात्र जास्त आणि त्यामुळे तोटा, त्यातून ते बाहेर पडले असते. त्यानंतर केंद्र सरकारचं पण आयात निर्यात धोरण ह्याला जबाबदार असतं. आता 2022-23 मध्ये जगामध्ये साखरेची किंमत होती 70,000 रुपये पर मेट्रिक टन, म्हणजे 7,000 रुपये पर क्विंटल. आणि भारतामध्ये त्याच वेळेस साखरेची किंमत होती 3,500 रुपये पर क्विंटल.
म्हणजे जर का भारतात जेवढी साखर तयार झाली तेवढी सगळी आपण एक्सपोर्ट केली असं गृहीत धरा साखर कारखाने. जसं एखादा मोटार उत्पादन करणारा म्हणजे 4 चाकी उत्पादन करणारा त्याला काही कंपल्शन नाही. आपण 22-23चा जर विचार केला तर 22-23 मध्ये साखरेची आंतरराष्ट्रीय किंमत म्हणजे निर्यात केली तर किंमत होती 70 रुपये किलो. समजा 10 रुपये इतर खर्च झाला तरी 60 रुपये साखर कारखान्यांना मिळाले असते. आणि देशांतर्गत साखरेची किंमत होती 35 रुपये किलो. केंद्र सरकारने त्यावेळेस निर्यात बंदी सुरू केली, म्हणजे निर्यातीचा कोटाच शून्य केला. जर का आपण 4 चाकी उत्पादन करणारा एखादा कारखाना आहे असं गृहीत धरू, त्यांना काही कंपल्शन नाही की भारतामध्येच त्यांनी त्याची 4 चाकी विकली पाहिजे. त्यांनी परदेशात विकली तरी ते चालतंय. परंतु हे महागाई निर्देशांकाशी संबंधित असणारा खाद्यपदार्थ असल्यामुळे साखरेवर नियंत्रण आलं. शुगर कंट्रोल ऍक्ट नुसार, ऑर्डरनुसार, शुगर कंट्रोल ऑर्डर 1966. त्याच्यामुळे केंद्र सरकार ठरवतं की साखर विकायची बाहेर का नाही विकायची. जर भारतातली सगळी त्यावेळेस साखर जर का आपण परदेशात विकली गेली असते असं म्हटलं तर भारतातल्या साखर कारखानदारीवरचं 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज नील झालं असतं. ते त्यांना करायचे अधिकार आहेत की नाहीत, असले पाहिजेत. परंतु ते शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार किंवा इव्हन शुगर कंट्रोल ऑर्डरनुसार ते नाहीत. मग ही जी धोरणं आहेत ही धोरणं मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. तरच ही साखर कारखानदारी म्हणजे तग धरेल. नाहीतर पुढच्या काही 2-3 वर्ष जर का सलग दुष्काळ पडला किंवा इतर आर्थिक कारणामुळे नुकसानीत गेली तर ती तग धरेलच असं नाही. लागणारी साखर तुम्ही मगाच म्हटला आणि व्यावसायिकसाठी लागणारी साखर तफावत मग सरकारच्या शेवटच्या अंतिम निर्णयामध्ये आहे आहे. बरोबर आहे. जे जर झालं तर मग शेतकऱ्यासाठी निर्यात केलेला माल फायद्याचा होईल, सरकारसाठी पण. निर्यातीचा ते संबंध नाही. म्हणजे आपण 30% साखर आता जे देशांतर्गत साखरेचा खप 290 लाख मेट्रिक टन एवढा आहे. 290 लाख मेट्रिक टन, त्याच्यातला 30% भाग म्हणजे 87 लाख मेट्रिक टन एवढंच आपण खाद्यपदार्थ म्हणून घरगुती साखर वापरतो. एक माणूस भारतामध्ये 18 किलो साखर खातो वर्षाला. तर म्हणजे तो 87 लाख मेट्रिक टन एवढी साखर आपण देशांतर्गत वापर घरगुती कारणासाठी करतो. राहिलेला सगळा हा व्यावसायिक कारणासाठी करतो. त्याची जर खरंच अंमलबजावणी करता आली द्विस्तरीय दराची तर शेतकऱ्याला चांगला ऊस दर मिळू शकेल. आता मला आणखी असं विचारायचं म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकऱ्यांचं असं मत येते की साखर कारखान्याचा चेअरमन जर राजकारणी असेल तर साखर कारखाना घायला येतो किंवा थोडासा डब घायला येतो असं म्हणायला लोकांचं शेतकऱ्याचं मत येतं. तुम्हाला काय वाटतंय बाबतीत? काय होतं, पूर्वी सहकारी साखर कारखानदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या धोरणांवर अवलंबून होती. त्यामुळं पूर्वी एखादा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन एखादी व्यक्ती झाली तो आमदार सहज व्हायचा आणि त्याला मग त्याची यंत्रणा वापरायला मिळायची. आणि त्यावेळेस संपूर्ण साखर कारखानदारी ही केंद्र आणि राज्य सरकारच्या टेकूवरच होती ना. त्यामुळे तो सरकारमध्ये असला तर त्याला त्याचा फायदा व्हायचा. त्याचा फायदा तो शेतकऱ्यांपर्यंत पण पोचवत होता. मधल्या काळामध्ये हा टेकूच संपलाय, कारण आपण साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे ठरवली, त्याच्यावर नियंत्रण आणलं परत. आणि नुसती साखर कारखानदारी साखरेवर अवलंबून राहिली नाही, त्यामध्ये ते शुगर कॉम्प्लेक्स झालं, म्हणजे उपपदार्थ मोठ्या प्रमाणावर आले. त्यामुळं आता टेक्नॉलॉजीला महत्व आहे. टेक्नॉलॉजी, त्या व्यक्तीचा अभ्यास, सगळेच साखर कारखानदार सहकारातले अभ्यासू असतीलच असं नाही, कारण त्यांना तेवढा वेळ पण नाही. मग राजकारण करणाऱ्या व्यक्तीने अभ्यास न करता एखादा निर्णय घेतला
आणि तो कारखाना एक्सपान्शन केला आणि तो एक्सपान्शन केल्यावर 3-4 वर्ष तुम्हाला ऊसच उपलब्ध झाला नाही तर कारखाना तोट्यात येणार, कारखाना बंद पडणार, कर्ज वाढणार. कर्ज वाढलं की त्या राजकारणावर पण परिणाम होणार. आणि हे अशी खूप उदाहरणं मी सांगू शकतो, परंतु ते व्यक्तिगत असल्यामुळे सांगता येणार नाही. आता आपण आतापर्यंत सगळा तुमचा आयुष्याचा प्रवास बघितला, तुम्ही केलेलं कार्य बघितलं, काय राहून गेले असं वाटतं का? नाही, मला शेती करायचंच राहून गेलं असं वाटतं. त्यामुळे साकारात ते काय समजा तुम्ही काम केलं, सगळ्यामध्ये काम करत असताना पण शेतकऱ्यांसाठी एखादा निर्णय करायचा राहिलाय किंवा शेतकऱ्यांसाठी हे व्हायला पाहिजे होतं, ती थोडंसं राहिले असं काय वाटतं का? एक मला खंत ह्याची वाटते की 1978 साली फुलवत सरकार असताना ND पाटील सर हे सहकार मंत्री होते. त्यावेळेस एक कायद्यामध्ये तरतूद होती 73 फ म्हणून. ती तरतूद अशी होती की समजा एखादा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन असेल तर तो दुसऱ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊ शकत नव्हता किंवा इव्हन सहकारी बँकेचा पण चेअरमन होऊ शकत नव्हता. म्हणजे विनिर्दिष्ट, म्हणजे अशा संस्था ज्या होत्या विनिर्दिष्ट संस्था, त्या 2 संस्थांचा तो चेअरमन होऊ शकत नव्हता. तो असं झाला की अपात्र व्हायचा. ती तरतूद दुर्दैवाने 2002 साली काढण्यात आली. ती तरतूद परत यावी अशी माझी इच्छा होती. मी खूप प्रयत्न केले पण नाही येऊ शकले. तेवढी एक खंत आहे. आता जिथनं पुढचं आता रिटायरमेंट नंतरचं जीवन, मला शक्यतो माझं 2-3 ह्याच्यावर कामकाज चालू आहे. एक तर शेती ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी ज्या भागात आहे त्या भागामधल्या शेतकऱ्यांच्या साठी, म्हणजे केळी ह्या एक पर्याय आहे ऊसाबरोबरच. म्हणजे ऊस तर असलाच पाहिजे कारण त्याला ठराविक किंमत मिळते, तोटा होत नाही, परंतु तेवढा नफा पण होत नाही आजकाल. आणि त्या आता जे शेतकऱ्यांची मुलं इंजिनियर डॉक्टर व्हायला लागल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात खर्च आहे, शैक्षणिक खर्च आहे, त्यानंतर हॉस्पिटलचे मोठे खर्च असतात. तर ते ऊसासारख्या निव्वळ फक्त पिकातून त्याचं अर्थकारण चालणार नाही. म्हणून केळीसारखं जर का पीक त्यांनी घेतलं आणि ज्याच्याकडे चांगले पैसे उपलब्ध असतील आणि त्याच्याकडे थोडंसं टेक्नॉलॉजीचा वापर करता येणार असेल तर त्यांनी डाळिंब आणि द्राक्षासारखी हाय व्हॅल्यू असणारे क्रॉप घ्यावेत असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा पण वापर करता येण्यासारखा आहे. आणि ते बारामतीमध्ये माळेगाव मध्ये जे शारदा प्रतिष्ठान आहे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर त्याचा पण वापर शेतकऱ्यांनी करावा. आणि त्याच्यासाठी आम्ही ॲग्री फिनटेक सोल्युशनसाठी मी सध्या अभ्यास करत आहे. ॲग्री फिनटेक सोल्युशन म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये फायनान्स आणि टेक्नॉलॉजी ह्याचा वापर कसा करता येईल. म्हणजे शेतकऱ्याला सगळ्यात आजपर्यंत शेतकरी म्हणजे आपण कायमच म्हणतो की शेतकऱ्याला आर्थिक अडचण असते, त्याचं कारण त्याला मॅनेजमेंट नाही आणि फायनान्सचा अभ्यास नाही त्याचा. तर त्याच्यासाठी बँकांना फायनान्स शेतकऱ्याचं कळावं आणि शेतकऱ्याला बँकिंग कळावं. त्याचप्रमाणे त्याचं जे क्षेत्र आहे त्याचं उत्पादनाची मूल्य त्याला कळावं, अशी एक प्लॅटफॉर्म तयार करायचं. जसं ॲमेझॉन आहे. ॲमेझॉन काय आहे? एक प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही एखादी वस्तू मागता ते आणून देतं, कुठून पण आणून देतं. ते कॉस्ट इफेक्टिव्ह ठेवतं, म्हणजे तुम्हाला पण ग्राहक म्हणून कमी पैशामध्ये देतं आणि इफिशियंटली तुमच्या घरापर्यंत आणून देतं. आणि तुम्हाला ते प्रॉडक्ट दाखवतं पण, तुम्हाला नाही आवडलं तर रिजेक्ट पण करून घेतं. सेम प्लॅटफॉर्म आहे तो, सोल्युशन आहे. तसंच सोल्युशन ॲग्रिकल्चर, फायनान्स आणि टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये असावं म्हणून मी सध्या अभ्यास करत आहे. तशी एक आम्ही टीम तयार केली. ते सोल्युशन जर तयार झालं तर शेतकऱ्यांच्यासाठी आणि बँकिंग इंडस्ट्रीसाठी त्याचा चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. आता आपण अतिशय बहुमूल्य माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी दिली आणि तुमच्या पुढच्या जर समजा हा सक्सेस प्रयोग तुम्ही जो करताय आणि अनेक शेतकऱ्यांचा उपयोग होईल आणि या आजच्या माहितीचा उपयोग बऱ्याचशा शेतकऱ्यांना होईल अशी मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. पंढरीचा परिवारचा आभार.